नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी भूगोल पाठ 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. याआधी आपण इतिहासामध्ये पर्यटन म्हणजे काय किंवा 9वीच्या भूगोलामध्ये पर्यटन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर वाहतूक, संदेशवहन याबद्दल पण आपण अभ्यास केला आहे. मग या पाठामध्ये नेमकं आपण काय पाहणार आहोत तर ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांमधील पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन यांचा अभ्यास आपण करणार आहोत. या आधीच्या पाठांमध्ये आपण ज्याप्रमाणे दोघांची तुलना करतो त्याचप्रमाणे या पाठामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन या विषयावर तुलना करणार आहोत. जसे की तुम्हाला माहिती आहे, पर्यटनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर, देशाच्या विकासावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्याचबरोबर वाहतूक आणि संदेशवहन या घटकांचा देखील देशाच्या अर्थव्यवस्थेवर, देशाच्या विकासावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. मग आज आपण पर्यटन, वाहतूक व संदेशवहन या तिन्ही घटकांचा देशाच्या म्हणजेच ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम बघणार आहोत. त्याचबरोबर या तिन्ही क्षेत्रामध्ये कशाप्रकारे भारत आणि ब्राझीलने विकास केला आहे त्याचा पण आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. परंतु त्याआधी आपल्याला काही करून पहा म्हणून कृती दिलेल्या आहेत त्या आपण आधी पाहणार आहोत. की आत्तापर्यंत ब्राझीलबद्दल तुम्ही बरीच माहिती मिळवलेली आहे. आत्तापर्यंत आपण 7-8 पाठ पाहिलेले आहेत ब्राझील आणि भारत यांची तुलना केलेले. त्याच्यामध्ये आपण ब्राझील आणि भारत या दोघांमधील प्राकृतिक रचना कशी आहे, जलप्रणाली कशी आहे, स्थान विस्तार, त्याचबरोबर हवामान वगैरे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. सो मिळवलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही ब्राझीलमधील ज्या स्थळांना भेटी देऊ इच्छिता त्यांची यादी तयार करा. मग आत्तापर्यंत ब्राझीलच्या अनेक स्थळांची तुमची ओळख झालेली असेलच. मग त्यापैकी काही स्थळं तुम्हाला खूप आवडली असतील. मग अशी कोणती स्थळं आहेत की ज्यांना तुम्हाला असं वाटतं की आपण ब्राझीलमध्ये या ठिकाणाला भेटी देऊयात किंवा या ठिकाणी काहीतरी पाहण्यासारखं आहे, आपण मोठे झाल्यानंतर त्या ठिकाणाला भेट द्यावी, अशी कोणती स्थळं आहेत त्यांची यादी तुम्हाला करायची आहे. या पर्यटन स्थळांचे वर्गीकरण कोणत्या पर्यटन प्रकारात करता येईल याबद्दलही तुम्हाला मित्रांशी चर्चा करायची आहे आणि त्याचं वर्गीकरण करायचं आहे. मग आता जसे की तुम्ही ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला भेटी देऊ शकता. मग ब्राझिलियामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, कोणती कोणती पर्यटन स्थळे आहेत याच्या आधारावर तुम्ही त्याचे विभाग पाडू शकता, त्याचं वर्गीकरण करू शकता. तर यांसारखे अनेक ब्राझीलमध्ये प्रदेश आहेत की ज्यांना तुम्ही भेटी देऊ शकता. मग ते कोणते आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे कारण तुमच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला एक रेषालेख दिला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन संख्या दाखवलेली आहे भारत आणि ब्राझीलची. आणि या ठिकाणी य अक्ष आणि क्ष अक्ष आहे. क्ष अक्षावरती वर्ष दिलेलं आहे, साल दिलेला आहे आणि य अक्षावरती पर्यटन संख्या लाखात सांगितलेली आहे, किती लाख पर्यटकांची संख्या आहे असं सांगितलेलं आहे. ओके. प्रश्न पहिला असा आहे की 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले. आता 1995 साली पण पाहिलं तर 1995 साली भारत आणि ब्राझील दोघांची पण पर्यटकांची संख्या सेमच दिसते. पण त्यातल्या त्यात ही जी पिंक लाईन आहे, जी गुलाबी रंगाची रेषा आहे तर ते भारताला रिप्रेझेंट करते आणि ही जी निळ्या रंगाची रेषा आहे तर ती ब्राझीलला रिप्रेझेंट करते. मग या ठिकाणी जर आपण जास्त काळजीपूर्वक बघितलं तर भारतामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे भारत. त्यानंतर 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले. आता 2000 साली जर आपण बघितलं तर सरळ आपल्याला पाहायला मिळते की ब्राझीलची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे ब्राझील उत्तर येणार आहे. त्यानंतर कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते. आता इथे जर आपण पाहिलं तर इथपर्यंत हा आलेख जवळजवळ सरळच आहे, पण इथपासून हा आलेख वाढलेला दिसतोय. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 2010 सालापासून भारतामध्ये परदेशी पर्यटकांची संख्या आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. त्यानंतर 2015 साली दोन्ही देशांमधील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती आणि त्यातील फरक सांगा. आता 2015 साली जर आपण पाहिलं, आता या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही जी संख्या आहे ती लाखात आहे. मग या ठिकाणी भारतामध्ये 140 नाही आहे पण 130 असू शकतं कारण 130 लाख 130 लाख आहे भारतामध्ये. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ब्राझीलमधली संख्या जर आपण बघितली तर 60 लाख आहे. ओके. सो भारतामधली 130 लाख आहे, ब्राझीलमधली 60 लाख आहे. दोघांचा फरक आपल्याला काढायचा आहे.
सो 130मधून तुम्ही 60 मायनस करा, तुम्हाला 70 लाख उत्तर मिळेल. ओके, फरक काय येणार आहे? 70 लाख. त्याच्यानंतर आहे 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय आहे? आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 2010 नंतर म्हणजे आधीपर्यंत भारतामध्ये पर्यटकांची संख्या वाढत होती, पण ती कशी होती? नॉर्मली वाढत होती. पण 2010 नंतर मात्र भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मग ही कशामुळे झाली असेल? तर एकतर 2010 नंतर पर्यटकांना ज्या सुविधा आवश्यक असतात तर त्या मोठ्या प्रमाणात किंवा जास्त विकसितरित्या दिल्या गेल्या असतील. त्याचबरोबर भारतामध्ये जे ऐतिहासिक वास्तू आहेत, जे ऐतिहासिक वारसास्थळे आहेत, सांस्कृतिक वारसास्थळे आहेत, तर यासाठी हे सगळं पाहण्यासाठी याच्याबद्दल बाहेरच्या म्हणजे परदेशी पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण होतं आणि ते पाहण्यासाठी ते भारतामध्ये येतात. कारण भारतामधले अनेक असे वारसास्थळे आहेत की ज्याची युनेस्कोने दखल घेतलेली आहे आणि त्यामुळे ते वारसास्थळे पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारतामध्ये येत असतात. मग त्याचबरोबर वैद्यकीय पर्यटनासाठी पण येत असतात, कारण भारतामध्ये सगळ्यात म्हणजे कमी किमतीमध्ये पण सगळ्यात खूप चांगल्या विकसित पद्धतीने वैद्यकीय उपचार दिले जातात. त्याच्यामुळे भारतामध्ये वैद्यकीय पर्यटनासाठी पण अनेक पर्यटक येत असतात. त्याचबरोबर व्यवसायासाठी वगैरे असतील तर अशा सगळ्या कारणामुळे भारतामध्ये जी पर्यटकांची संख्या आहे तर ती 2010 नंतर जास्त प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता आपण पाहणार आहोत भौगोलिक स्पष्टीकरण. ब्राझील. पांढऱ्या वाळूच्या पुळणी आता ह्या कशा असतात त्या आपण इथे पाहू शकतो या चित्रामध्ये की रिओ दी जेनेरिओ येथे पुळणी ज्या आहेत तर त्या पांढऱ्या वाळूच्या पुळणी आहेत. कारण ब्राझीलमध्ये समुद्रकाठची जी वाळू आहे तर ती पांढरी आहे, ऑलमोस्ट पांढरी आहे, त्याच्यामुळे याला पांढऱ्या वाळूच्या पुळणी असं म्हणतात. आता हे सगळं पुळण वगैरे आपण 9वीला अभ्यासलेलं आहे, जेव्हा आपण भूरचनेचे वगैरे प्रकार बघत होतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे. आता अर्थातच स्वच्छ आणि आकर्षक जर सागरी किनारे असतील तर त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येणार. निसर्गरम्य बेटे आहेत ब्राझीलमध्ये. ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य आहे आणि त्या अरण्यामध्ये जसं की आपण 5व्या पाठामध्ये पाहिलं होतं की त्या अरण्यामध्ये अनेक विविध प्रकारचे पशुपक्षी आहेत आणि त्या पशुपक्ष्यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात आणि यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. ब्राझिलिया जी की ब्राझीलची राजधानी आहे, हे राजधानीचे नवीन शहरसुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच रिओ दी जेनेरिओ आणि साओ पावलो यांसारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी विविध पुळणे आहेत, म्हणजे ती पुळणे पाहण्यासाठी इतर देशामधले परदेशी पर्यटक ब्राझीलकडे येणार. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल मॅनॉस ब्राझीलच्या नकाशामध्ये तर त्या ठिकाणी एक फुटबॉल स्टेडियम आहे, अतिशय आकर्षक आहे आणि ते पाहण्यासाठी किंवा तिथे जे सामने होतात तर ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक येणार, अनेक प्रेक्षक येणार. त्याचबरोबर ब्राझीलमधले जे सागरी किनारे आहेत ते आपण आत्ताच वाचल्याप्रमाणे खूप स्वच्छ आणि आकर्षक आहेत. सो ब्राझीलमध्ये सागरी पर्यटनाला देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे. त्याच्यानंतर पुढे देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत आहे. पर्यावरण स्नेही म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली, म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा पर्यटक एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला येतात तर तेव्हा त्यांच्याकडून तिथल्या पर्यटन स्थळाचं नुकसान होऊ नये किंवा त्या ठिकाणी कचरा वगैरे होऊ नये किंवा तिथल्या एन्व्हायरमेंटला, तिथल्या पर्यावरणाला हानी पोहोचू नये, प्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट फ्रेंडली किंवा पर्यावरण स्नेही पर्यटन, जे की आपण 9वीला अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आहे सांगा पाहू. पुन्हा आपण एक आलेख पाहतोय ज्याला आपण जोडस्तंभ आलेख असं म्हणतो. सो या ठिकाणी आकृती 9.2च्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला आहे की वरील आलेखाचा प्रकार कोणता? वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे? आत्ताच सांगितला होता मी, जोडस्तंभ आलेख आहे. त्याच्यानंतर या आलेखामध्ये कोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत? तर जसं की आपण या आलेखामध्ये पाहिलं भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये तुलना आहे. या ठिकाणी आपल्याला टक्केवारी सांगितलेली आहे आणि कशाची टक्केवारी आहे तर हा जो ब्ल्यू कलरचा निळ्या कलरचा जो स्तंभ आहे तर तो दाखवतोय की पर्यटन व्यवसायामध्ये ब्राझीलमधली किती लोकसंख्या गुंतलेली आहे आणि भारतामधली किती लोकसंख्या गुंतलेली आहे आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जे की ब्राऊन कलर किंवा रेड कलरने रिप्रेझेंट केलं जाते. ओके, मग आता या आलेखामध्ये काय काय दाखवलेलं आहे की 2016 साली या ठिकाणी आपल्याला खाली साल दिलेला आहे की 2016 साली भारत आणि ब्राझील यामध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती होती आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान किती होते हे आपल्याला या जोडस्तंभालेखातून पाहायला मिळतंय.
त्यानंतर आहे कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे. आता या ठिकाणी योगदान आपण जर पाहतोय तर ते कोणत्या रंगाने रिप्रेझेंट केलं आहे, ब्राऊन किंवा मरून जो काही कलर आहे तो, ओके, तर त्या रंगाने ते रिप्रेझेंट केलं आहे. सो आता या ठिकाणी कोणत्या देशाचा अधिक आहे, तर ब्राझीलचा अधिक आहे. सो या ठिकाणी ब्राझील देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न असा आहे की एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कोणत्या देशामध्ये अधिक आहे. आता या ठिकाणी लोकसंख्या कोणत्या देशामध्ये अधिक गुंतलेली आहे, तर अर्थातच भारतातली गुंतलेली आहे. सो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. आता आपण या आलेखावरती आधारित भौगोलिक स्पष्टीकरण बघूया की आकृती 9.1 जो की आपण रेषालेख पाहिला होता त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे 2015 साली भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेने जास्त आहे. जसं की आपण या रेषालेखामध्ये पाहतोय की भारतामध्ये भेट देणारे पर्यटक हे ब्राझीलच्या तुलनेमध्ये अधिक आहेत 2015 साली, ओके, तेच या ठिकाणी सांगितले. तसे असले तरीही पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी आहे. म्हणजे जरीही भारतामध्ये अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक भेटी देत असतील तरी देखील भारताचा राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा किंवा योगदान मात्र कमी आहे. असं का? याला कारण आहे भारताची लोकसंख्या. सो हे प्रामुख्याने त्या देशाची लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांच्या मूल्यावर अवलंबून असतं. आता आपल्या देशाची लोकसंख्या ही अधिक आहे ब्राझीलपेक्षा. त्याचबरोबर या आधीच्या पाठामध्ये आपण 8व्या पाठामध्ये अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तेव्हा आपण हेही पाहिलं होतं की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न देखील ब्राझीलपेक्षा अधिक आहे, ओके, परंतु दरडोई उत्पन्न कसं आहे, कमी आहे. सो ब्राझीलपेक्षा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकसंख्या अधिक असली तरीही जे राष्ट्रीय उत्पन्नातला पर्यटन क्षेत्राचा जो वाटा आहे तर तो मात्र कमी आहे कारण लोकसंख्या अधिक आहे, ओके. सो त्यामुळे भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा ब्राझीलपेक्षा आपल्याला कमी पाहायला मिळतो व या क्षेत्रातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त दिसते. म्हणजे या क्षेत्रातून आपल्याला जरी कमी उत्पन्न मिळत असले तरी पण या क्षेत्रामध्ये गुंतलेली भारतातली जी लोकसंख्या आहे तर ती मात्र अधिक आहे. म्हणजे जास्त लोक या क्षेत्रासाठी काम करत आहेत पण भारताला मिळणारं उत्पन्न या क्षेत्रातून मात्र कमी आहे कारण भारताची लोकसंख्या याला कारणीभूत आहे. किंवा त्याचबरोबर जे मिळणारं उत्पन्न आहे तर ते लोकसंख्येप्रमाणे जर आपण त्याचं ॲव्हरेज काढा, दरडोई उत्पन्न काढलं तर ते पण कमी येतं आहे. अजून भारताने जर विकास केला पर्यटन क्षेत्रामध्ये तर हे उत्पन्न नक्कीच वाढू शकेल. नेक्स्ट आहे, जरा विचार करा, ब्राझीलमधील कोणत्या घटकांमुळे अथवा वैशिष्ट्यांमुळे ही पर्यटन स्थळे निर्माण झाली असतील. आता आपण पाहिलं की ब्राझीलमधली पर्यटन स्थळे जसं की रिओ दी जेनेरिओमधली पुळणं आहेत किंवा मेनॉस येथला फुटबॉल स्टेडियम आहे. तर ही सगळी पर्यटन ठिकाणं कशामुळे निर्माण झाली असतील, तर निसर्ग सौंदर्य जे की ब्राझीलला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्या शेजारी जी वाळू आहे तर ती पांढरी वाळू लाभलेली आहे जे की पर्यटनाचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे. त्याचबरोबर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा ॲमेझॉनचं जे सदाहरित वनाचा भाग आहे तर त्या ठिकाणी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, निसर्गरम्य बेटं आहेत आणि हे सगळं आकर्षण आहे पर्यटकांसाठी जे की ब्राझीलमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने या वैशिष्ट्यांमुळे ब्राझीलमध्ये अनेक पर्यटन स्थळे निर्माण झालेली आहेत. आतापर्यंत आपण ब्राझीलबद्दल जाणून घेतलं. आता आपण भारतामध्ये येऊया. सो आकृती 9.1 या आलेखावरून असं लक्षात येतं की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे परंतु 2010 पासून मात्र ही वाढ खूपच जास्त झालेली आहे. सो आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण आहे. म्हणजे सातत्याने वाढ होते. 2010 पर्यंत पण सातत्याने वाढ होतीच परंतु 2010 नंतर मात्र वाढ जास्त मोठ्या संख्येने झाली आहे. सो परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादींसाठी येत असतात. जसं की याआधी पण आपण पाहिलं होतं की भारतामध्ये जे परदेशी पर्यटक येतात तर ते कृषी पर्यटनासाठी येतात, वैद्यकीय पर्यटनासाठी येतात, व्यवसाय पर्यटनासाठी येतात. पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतानेही चालना दिलेली आहे. भारतातही पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यात आलेली आहे. पर्यावरणपूरक म्हणजे काय ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागांत पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि यासाठी अनेक पर्यटन स्थळे देखील निर्माण केली जात आहेत. आपल्या भारताला खूप मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राला खूप मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये पर्यटनासाठी भरपूर संधी भारतामध्ये उपलब्ध होत आहेत आणि मग त्यासाठी पर्यटन स्थळांचा विकास करणं, त्यांचा जीर्णोद्धार करणं या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत.
मग आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधील पर्यटन स्थळे कोणती कोणती आहेत. एक थोडक्यात म्हणजे आपण फक्त जस्ट एक्झाम्पल्स पाहतोय. जसं की या ठिकाणी पहिलं आहे गेटवे ऑफ इंडिया, CSTला आहे, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं पण असेल. नेक्स्ट आहे रिओ दी जेनेरिओ येथील पुळण ब्राझील. त्याच्यानंतर ब्राझीलमधील सागरी पर्यटन. त्याच्यानंतर अजिंठा लेणी. त्याच्यानंतर मेनॉस येथील फुटबॉल स्टेडियम. त्याच्यानंतर आहे गुवाहाटी आसाम. ओके, तर या असे काही आपण पर्यटन स्थळं पाहिलेली आहेत भारत आणि ब्राझीलमधली. तर आता आपण पर्यटनानंतर जाणार आहोत वाहतुकीकडे. वाहतूक पाहण्याआधी या ठिकाणी एक नकाशा आहे ज्याचा आधी आपण वाचन करणार आहोत आणि मग आपण वाहतुकीची माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी नकाशाची मैत्री इथे आपल्याला सूची दिलेली आहे. सूचीमध्ये आपण पाहतोय की प्रमुख रस्ते जे आहेत तर ते अशा पद्धतीने डार्क ब्ल्यू लाईननी दाखवलेले आहेत. आपण आपला कलर चेंज करूया, नकाशाची मॅच होतोय तो. ओके, सो त्याच्यानंतर आहे इतर रस्ते जे आहेत तर ते एकदम थीन पिंक लाईननी दाखवलेलं आहे. नेक्स्ट आहे लोहमार्ग दाखवले. त्याच्यानंतर राजधानी, त्याच्यानंतर पर्यटन ठिकाणे, त्याच्यानंतर विमानतळ आणि बंदरे दाखवलेली आहेत. ओके, आता याच्यावरती नेहमीप्रमाणे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याआधी आपण बघूया. प्रश्न असा आहे की ब्राझीलमधील वाहतूक. आकृती 9.9 मधील ब्राझीलच्या वाहतूक मार्गांच्या नकाशाचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग पाहायला मिळत आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत, तर पहिला आहे रस्ते, दुसरा आहे लोहमार्ग, तिसरा आहे जलवाहतूक, कारण या ठिकाणी बंदरं आहेत याचा अर्थ जलवाहतूक आहे. त्याच्यानंतर विमानतळ आहेत याचा अर्थ हवाई वाहतूक पण आहे. ओके, म्हणजे सगळ्याच प्रकारचे वाहतुकीचे प्रकार आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. रस्ते वाहतूक आहे, जलवाहतूक आहे, लोहवाहतूक आहे. लोह म्हणजे ट्रेन जाते ती, तर त्याच्यानंतर पुढचं आहे हवाई वाहतूक. त्याच्यानंतर कोणत्या प्रकारच्या मार्गांची घनता जास्त पाहायला मिळते, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रस्ते जास्त बघायला मिळतात आपल्याला ब्राझीलमध्ये, त्याच्यामुळे रस्ता मार्ग असं आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आहे ठळकपणे दिसणारा महामार्ग कोणता. इथे आपण पाहिलं होतं की जो डार्क पिंक कलरमध्ये दाखवला आहे तो एक महामार्ग आहे ज्याचं नाव इथे आपल्याला सांगितलेलं आहे ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग. आता हा कोणत्या कोणत्या ठिकाणांना जोडतो ते पण आपल्याला विचारलेलं आहे. तर क्रुझेरो दो सुल, त्याच्यानंतर पोर्टो वेल्हो, त्याच्यानंतर मेनॉसकडे जातो आहे आणि दुसरा जो रूट आहे तर तो या ठिकाणी इथून ब्राझिलियाकडे येतो आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणांना जोडणारा हा एक प्रमुख महामार्ग आहे ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग. त्याच्यानंतर आहे पुढे की लोहमार्गांचा विकास प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये झालेला पाहायला मिळतो आणि त्याचं कारण काय असेल. लोहमार्गांसाठी या ठिकाणी सूचीमध्ये जर आपण बघितलं तर अशा प्रकारचं चिन्ह वापरण्यात आलेलं आहे. लोहमार्गांचा विकास आपल्याला आग्नेय भागामध्ये जास्त पाहायला मिळतो आहे. का, तर या ठिकाणी एकतर जो इथला भाग आहे तर तो सकल सागरी किनारा आहे आणि या भागामध्ये जसं की आपण लोकसंख्येच्या पाठात पाहिलं होतं की लोकसंख्या मोठ्या प्रमाणे केंद्रित झालेली आहे. मग इथे ब्राझिलिया आहे, त्याचबरोबर रिओ दी जेनेरिओ आहे, पर्यटन स्थळं पण जास्त आहेत. सो त्याच्यामुळे त्यामुळे इथे जास्त घनता आहे लोहमार्गाची. नेक्स्ट आहे ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात आणि त्याची कारणे काय असावीत. कोणत्या भागात कमी आढळतात, अर्थातच उत्तरेकडील भागामध्ये वाहतूक मार्ग कमी आढळत आहेत. का, तर या ठिकाणी ॲमेझॉन नदीचं खोरं आहे. जो प्रदेश आहे तो दुर्गम आहे. या ठिकाणी खूप सदाहरित आणि दाट वनं असल्यामुळे वाहतुकीचे मार्ग इथून काढलेले नाही आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचं जाळं नाही आहे. फक्त या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे एक विमानतळ आहे आणि इथे एक बंदर आहे, कारण या ठिकाणी मेनॉस एक बेट आहे आणि बाकीच्या ठिकाणी मात्र वाहतुकीचे मार्ग एवढी विकसित नाही आहेत. नेक्स्ट आहे ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. सगळीकडे जर आपण बघितलं तर मोस्टली सगळी ठिकाणं रस्ते वाहतुकीने जोडलेली आहेत. देशातील वाहतूक मार्गामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा हा रस्ते मार्गाचा आहे. त्याचबरोबर रस्त्यांची घनता पूर्व भागामध्ये केंद्रित झालेली पाहायला मिळते. या ठिकाणी हा जो पूर्व भाग आहे या ठिकाणी रस्ते मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेले बघायला मिळतात. त्याचबरोबर पश्चिमेकडे ॲमेझॉन नदीचा जो भाग आहे तर या खोऱ्यातील वनच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यामुळे रस्तेमार्गांचा विकास मर्यादित झालेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर या पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे इथे जे ॲमेझॉन नदीचे खोरे आहे किंवा या ठिकाणी जो दलदलीचा प्रदेश आहे तर त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचे मार्ग विकसित नाही झालेले आहेत. त्याच्यानंतर मर्यादा आलेल्या आहेत, काही नैसर्गिक मर्यादा आहेत. त्याच्यानंतर ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्वावर जलवाहतूक केली जाते आणि या नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते. आता या ठिकाणी ॲमेझॉन नदी आपण पाहिलं होतं की जलवाहतुकीसाठी ॲमेझॉन नदी उपयुक्त आहे.
मग या ठिकाणी जो पेरू देश आहे तर इथे वाहतूक करण्यासाठी देखील आपण ॲमेझॉन नदीमधून वाहतूक करू शकतो, जलवाहतूक करू शकतो. नेक्स्ट आहे की जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला जो की सुमारे 3700 किलोमीटरचा आहे तो या मार्गाने आपल्याला गाठता येतो. पॅराना जी की दक्षिण वाहिनी नदी या ठिकाणी दाखवलेली आहे. पॅराना जी की दक्षिण वाहिनी नदी आहे तर ही नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर ब्राझीलच्या किनारी भागात देखील जलवाहतूक होते, किनारी भागामध्ये जलवाहतूक होते. त्याच्यानंतर आपण जलवाहतुकीसाठी कोणत्या कोणत्या नद्या उपयुक्त आहेत याच्याबद्दल जलप्रणाली या पाठामध्ये अभ्यास केला आहे. ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही आहे. जसं की या ठिकाणी फक्त जिथे जमीन सकल सपाट आहे तर त्याच ठिकाणी फक्त लोहमार्ग आपल्याला केंद्रित झालेले पाहायला मिळतात. इतर भागामध्ये लोहमार्गाचा विकास जास्त नाही आहे. त्याच्यामुळे रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग हा मोजक्याच शहरांपुरता मर्यादित आहे. हवाई वाहतुकीचे योगदानही मर्यादित आहे. इथे जर आपण पाहिलं तर ब्राझीलमध्ये मोस्टली सगळीकडे रस्ते मार्गाचा वापर होतो आहे. काही ठिकाणी झालेला आहे लोहमार्गाचा, परंतु लोहमार्ग सगळीकडेच करणं शक्य नाही आहे कारण लोहमार्गासाठी लागणारी जमीन सकल सपाट असायला पाहिजे, जे की इथे ॲमेझॉनचे खोरे असल्यामुळे किंवा दलदलीचा प्रदेश या ठिकाणी असल्यामुळे ते शक्य नाही आहे. सो त्याच्यामुळे काही ठराविक भागांमध्येच फक्त लोहमार्ग विकसित झालेत आणि हवाई वाहतूक पण काही ठराविक भागांपुरतेच मर्यादित आहेत. ओके, जसं की आपण नकाशामध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर आहे जरा विचार करा की एखाद्या प्रदेशात वाहतूक सेवांचा होणारा विकास लक्षात घेता ब्राझीलमधील वाहतूक सेवेच्या विकासावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडला असेल. प्राकृतिक रचना व जलप्रणाली यांचा विचार करता ब्राझीलमध्ये कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जात असेल. तर आत्ताच आपण पाहिलं की ब्राझीलमध्ये प्रामुख्याने रस्ते वाहतूक आढळते. त्याच्यामुळे ब्राझीलमधले जर आपण प्राकृतिक रचना वगैरे सगळं पाहिलं तर रस्ते वाहतूकच ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. नेक्स्ट आता आपण पाहतोय भारतातील वाहतूक. भारतातील वाहतूक पाहण्याआधी या ठिकाणी एक नकाशा आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. नकाशावर आधारित काही प्रश्न आहेत ती पण आपण बघणार आहोत. तर भारतातील वाहतूक आकृती 9.10 आणि 9.11. एक आकृती या पानावरती आहे, एक आकृती दुसऱ्या पानावरती आहे. ओके, तर या दोन्ही आकृतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न असा आहे की वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये पाहायला मिळत आहेत. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लोहमार्ग आहे, प्रमुख स्थानके आहेत, विमानतळ म्हणजे या ठिकाणी हवाई वाहतूक आहे, त्याचबरोबर लोहमार्ग आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रस्ते वाहतूक आहे. ओके, मग रस्ते वाहतूक आहे, त्याचबरोबर लोहमार्ग आहेत, विमानतळ आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बंदरे पण दाखवलेली आहेत म्हणजे जलवाहतूक पण आहे. आणि ज्याप्रमाणे ब्राझीलमध्ये सगळ्या प्रकारे वाहतूक केली जाते त्याचबरोबर भारतामध्ये पण रस्ते वाहतूक, जलवाहतूक, लोहमार्गाने वाहतूक, हवाई मार्गाने वाहतूक केली जाते. नेक्स्ट आहे कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त पाहायला मिळते. तर इथे जर आपण पाहिलं भारतामध्ये तर रस्ते वाहतूक आपल्याला उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. उत्तरेकडचा प्रदेश म्हणजे जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे या ठिकाणी. आता हा मैदानी प्रदेश आहे त्याच्यामुळे या ठिकाणी रस्ते वाहतूक असणारच आहे. ओके, आणि हा द्वीपकल्पाचा प्रदेश. त्याच्यानंतर पुढे आहे कोणत्या भागात लोहमार्गाचे जाळे दाट पाहायला मिळते. लोहमार्गासाठी आपण या नकाशात येऊया. लोहमार्गाचे जाळे पण आपल्याला हा जो उत्तर मैदानी प्रदेशामधला जो ईशान्येकडचा हा भाग आहे तर या ठिकाणी पाहायला मिळते. का तर जसं की या ठिकाणी सपाट असं मैदानी प्रदेश आहे त्याच्यामुळे या ठिकाणी लोहमार्ग आपल्याला जास्त केंद्रित झालेला बघायला मिळतो आहे. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाची 5 बंदरे आणि 5 विमानस्थळे यांची नावं लिहा. बंदरे आपण या नकाशामधून बघूया की कोणते कोणते आहेत. तर पहिला आहे या ठिकाणी मुंबई, त्याच्यानंतर आहे चेन्नई, त्याच्यानंतर आहे विशाखापट्टणम, त्याच्यानंतर आहे कोची, त्याच्यानंतर इथे आहे कोलकाता. 4 झालेले आहेत. अजून एक आपण शोधूया. या ठिकाणी आहे पोरबंदर, या ठिकाणी आहे कांडला. ओके, तर अशा पद्धतीने काही बंदरांची नावं आता आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे विमानतळ. विमानतळांसाठी आपण या नकाशामध्ये येऊया. पहिला आहे दिल्ली, त्याच्यानंतर आहे अहमदाबाद, त्याच्यानंतर आहे मुंबई, पुणे, विशाखापट्टणम, त्याच्यानंतर आहे चेन्नई, बंगळुरू. ओके, अशा प्रकारची काही विमानतळे आहेत. त्याच्यानंतर पुढे विचारलेलं आहे की भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गांचे जाळे विरळ आहे आणि त्याचं कारण काय असेल. तर इथं जर आपण पाहिलं तर भारताच्या अतिउत्तरेकडचा जो भाग आहे या ठिकाणी जो की हिमालयाच्या पर्वतरांगा असणारा भाग आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचं जाळं नाही आहे कारण हिमालयाच्या उंच उंच पर्वतरांगा आहेत त्याच्यामुळे.
इथे रस्ते वाहतूकही नाही आहे आणि इथे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी हवाई वाहतूक पण नाही आहे आणि लोहमार्ग पण नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी वाहतुकीची साधनं किंवा वाहतुकीचे मार्ग यांचं जाळं खूपच विरळ आहे किंवा मोस्टली नाहीच आहे. ओके, आता आपण भारतामधील प्रत्येक मार्गाचा अभ्यास केला. आता या ठिकाणी आपल्याला सुवर्ण चतुर्भुज मार्ग दाखवलेला आहे, जो की आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे हा चारही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम चारी पण दिशांना जोडणारा हा मार्ग आहे, जो आपण या नकाशामध्ये बघू शकतो. लाईट पिंक कलरने जो दाखवलेला आहे तर तो हा मार्ग आहे. ओके, याच्याबद्दल आपण 9वीला पण अभ्यास केलेला आहे, हा मार्ग आहे. त्याचबरोबर काही राष्ट्रीय महामार्ग आपल्याला दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पूर्व पश्चिम महामार्ग जो आहे तर तो हिरव्या रंगाने दाखवण्यात आलेला आहे नकाशामध्ये डॉटेड लाईननी. सो हा तो मार्ग आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे उत्तर दक्षिण महामार्ग, जो की या ठिकाणी डार्क पिंक कलरने अशा पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे. ओके, सो आता आपण पूर्णतः नकाशा वाचन केलेलं आहे. या ठिकाणी पण आपण काही बंदरं पाहिली होती, त्याचबरोबर लोहमार्ग आणि प्रमुख विमानस्थळं आपण पाहिली होती. त्याचबरोबर सूचीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रमुख स्थानके पण आपल्याला काही दाखवलेली आहेत. याचं वाचन तुम्ही आरामात घरी बसून करू शकता. आता यानंतर आपण पाहूया भौगोलिक स्पष्टीकरण. भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. जसं की आपण पाहू शकतो की भारताकडे जर लोहमार्ग आणि रस्ते मार्ग आणि ब्राझीलकडील लोहमार्ग आणि रस्ते मार्ग यांचा विचार केला तर भारतामध्ये या दोन्ही वाहतूक मार्गांचे जाळं दाट आहे. त्याचबरोबर रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 85% प्रवासी वाहतूक आणि 70% माल वाहतूक होत असते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोहमार्ग आणि रस्ते मार्गाचा वापर भारतामध्ये केला जातो. लोहमार्गांच्या विकासामुळे प्रवासी व माल वाहतूक सुलभ झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गांचे योगदान फार मोलाचे आहे, फार महत्त्वाचे आहे. भारतात लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिलेले आहे. का? एकतर लोहमार्ग स्वस्त आहे आणि लोहमार्गाचं जाळं पण प्रत्येक ठिकाणी विस्तारलेलं आहे. त्याचबरोबर भारताच्या मध्य भागात, ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचे जाळे हे विरळ आहे. आता भारताच्या मध्य भागात आपण पुन्हा त्या नकाशाकडे जाऊया. त्याचबरोबर ईशान्येकडचा जो प्रदेश आहे तर या प्रदेशामध्ये आणि त्याचबरोबर सांगितलेले आहे की जो राजस्थानकडील प्रदेश आहे तर या ठिकाणी आपल्याला लोहमार्गाचं जे जाळं आहे तर ते विरळ पाहायला मिळते. आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये हे लोहमार्गांचं जाळं दाट आहे. याचं कारण ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की मैदानी प्रदेश आहे त्या ठिकाणी, त्याच्यामुळे. नेक्स्ट आहे, ज्या देशाचा विस्तार अधिक असतो त्या देशात दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गाचे महत्त्व खूप जास्त असते. आता जसं की आपण पाहतोय भारताचा जो विस्तार आहे तर तो पण अधिक आहे, त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला दूरवरचं अंतर पार करायचं असतं तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लोहमार्गाचा वापर केला जातो. जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे आणि देशाच्या एकूण वाहतूक मार्गात अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त 1% आहे. यामध्ये मग नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे इत्यादींचा समावेश होतो. जरा बाहेरचा आवाज येतो आहे, सॉरी फॉर दॅट, परंतु याच्यासाठी मी काहीच नाही करू शकत. मी माझा आवाज मोठा काढण्याचा प्रयत्न करते. आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार ह्या सागरी मार्गाने होतो आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतामध्ये अनेक बंदरे आपल्याला पाहायला मिळत आहेत यादीच्या नकाशामध्ये. त्याचबरोबर पुढे आहे, देशाचा मुख्य भूभाग आणि बेटांदरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गाचा उपयोग होतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा जो मुख्य भूभाग आहे किंवा इतर बेटे जे आहेत तर या ठिकाणी पण वाहतुकीसाठी जलमार्गाचा वापर केला जातो. जलमार्ग किंवा जलवाहतूक हे स्वस्त वाहतुकीचं साधन आहे. त्याचबरोबर ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झालेली आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ब्राझीलमध्ये हवाई वाहतुकीचा विकास एवढा झाला नव्हता, परंतु भारतामध्ये ब्राझीलच्या कंपॅरेटिव्हली आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहेत. त्याचबरोबर देशातील अंतर्गत हवाई मार्गाचाही वापर वाढलेला आहे. म्हणजे देशाच्या अंतर्गत जर आपल्याला मुंबईपासून दिल्लीपर्यंत जायचं असेल तरी पण आपण हवाई मार्गाचा वापर करतो, किंवा मुंबईपासून केरळ कन्याकुमारीला जायचं असेल तरी देखील हवाई मार्गाचा वापर केला जातो, किंवा मग आपल्याला भारतातून दुबईला किंवा कुठेही जायचं असेल तरी पण आपण आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचा वापर करतो, विमानतळांचा वापर करतो. नेक्स्ट आहे, हे नेहमी लक्षात ठेवा की वाहतुकीच्या सोयींचा विकास हा देशाच्या जलद प्रगतीचे लक्षण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणात विकसित होतात तर त्या ठिकाणी त्या देशाचा विकास हा जास्त चांगल्या पद्धतीने होत असतो. त्याच्यानंतर आहे, पहा बरे जमते का. दिग्बोई येथून सकाळी 7 वाजता अरुणने आईला फोन केला. जैसलमेरमध्ये त्याच्या आईने तेथील स्थानिक वेळेनुसार
तो किती वाजता घेतला असेल, म्हणजे दिग्बोई येथून सकाळी 7 वाजता अरुणने आईला फोन केला आहे. त्याची आई कुठे राहते? जैसलमेरमध्ये. मग या ठिकाणी आपण नकाशामध्ये बघूया. जैसलमेर जे की राजस्थानमध्ये आहे आणि जैसलमेर जे की राजस्थानमध्ये आहे आपण पाहू शकतो. या ठिकाणी दिग्बोई जे की आसाममध्ये आहे. तर आसाम आणि जैसलमेर याच्यामधलं आपल्याला फक्त रिलेशन बघायचं आहे. तर जसं की जरी दिग्बोईमधून सकाळी 7 वाजता कॉल केला तरी पण जैसलमेरमध्ये त्याची आई 7 वाजताच कॉल उचलणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये एकच प्रमाणवेळ आहे. मग या ठिकाणी आसाममध्ये 7 वाजले असू देत किंवा कितीही वाजले असू देत, पूर्ण देशामध्ये एकच प्रमाणवेळ वापरली जाते. त्याच्यामुळे जरी दिग्बोईमध्ये 7 वाजले तरी पण जैसलमेरमध्ये पण 7च वाजणार आहेत. त्याचबरोबर दिल्लीमध्ये पण 7 वाजणार आहेत, कन्याकुमारीमध्ये पण 7 वाजणार आहेत, हिमालयमध्ये पण 7च वाजणार आहेत. ओके, कारण भारताने एकच प्रमाणवेळ एक्सेप्ट केलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकच टाईम दाखवला जाणार आहे. ओके, आता आपण ब्राझीलमधील संदेशवहन बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहेच की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे आणि आकृती 9.12 मध्ये ब्राझीलच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील स्थाने दाखवलेली आहेत आणि या दोन बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करा. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे आपल्याला अतिपूर्वेकडील स्थान दाखवलं, इथे आपल्याला अतिपश्चिमेकडील स्थान दाखवले आणि अतिपूर्वेकडील स्थानापासून अतिपश्चिमेकडील स्थान यांच्यामध्ये जो फरक आहे तर त्याचं आपल्याला मिनिटांमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आता इथपासून इथपर्यंत किती वेळ होतो त्याच्यामध्ये किती अंतर आहे, तर या ठिकाणी 168 मिनिटांचा फरक असतो अतिदक्षिणेकडील आणि अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील दोन बिंदूंमध्ये ब्राझीलच्या. ओके, 168 मिनिटांचा फरक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघतोय की अतिपश्चिमेकडील नोसेंट दो रियामोआ हे ठिकाण अकरे या राज्यामध्ये असून, म्हणजे इथे जे आपण ठिकाण पाहतोय जे की अतिपश्चिमेकडचं आहे तर ते अकरे या राज्यामध्ये आहे ब्राझीलच्या. आणि त्याचबरोबर त्याचं स्थान हे 7:32 दक्षिण अक्षांश व 73:59 पश्चिम रेखांशवरती आहे. ओके, आणि अतिपूर्वेकडचं जे स्थान आहे जे की आहे पोंटो दो सेक्सास हे परेबा या राज्यामधलं ठिकाण आहे, ज्याचं स्थान 7:09:28 दक्षिण आणि 34:47 पश्चिम रेखांशावर आहे. जसं की आपण आकृती 9.12 मध्ये जो नकाशा दिला आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला खाली जी प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की नकाशामध्ये किती विभाग केलेत, तर नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो की अतिपूर्वेकडचा भाग आहे तो एक विभाग, त्याच्यानंतर हा मधला एक विभाग, हा एक विभाग आणि हा एक विभाग अति पश्चिमेकडचा. तर अशा पद्धतीने ब्राझीलचे एकूण 4 विभाग करण्यात आलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे की हे विभाग कशाचे आहेत, तर हे विभाग प्रमाणवेळेचे आहेत. म्हणजे जसं की भारताने एकच प्रमाणवेळ स्वीकारलेली आहे तर ती जी प्रमाणवेळ आहे तर ती 82:30 आहे पूर्वेकडे, जे की अलाहाबादमधून जाते, तर ती एकच प्रमाणवेळ भारताने स्वीकारलेली आहे. परंतु ब्राझीलने मात्र 4 प्रमाणवेळा स्वीकारलेल्या आहेत. तर हे जे आहेत हे प्रमाणवेळेचे विभाग केलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढे आपण बघतोय की जागतिक प्रमाणवेळेच्या मागे याचा अर्थ काय. आता आपण बघितलं होतं 8वीपासून आपण अभ्यास करतोय. जागतिक प्रमाणवेळेच्या मागे याचा अर्थ ब्राझीलचं जे स्थान आहे तर ते पश्चिम गोलार्धामध्ये आहे. त्याच्यामुळे जागतिक प्रमाणवेळ जी की ग्रीनिच रेखावृत्तावरून ठरवली जाते, GMT वरून ठरवली जाते, तर त्यापासून ब्राझीलमधलं जे प्रमाणवेळ आहे तर ती या भागाकडचं जागतिक प्रमाणवेळेपेक्षा 2 तास मागं आहे. या भागामधलं जागतिक प्रमाणवेळेपेक्षा 3 तास मागं आहे, 4 तास मागं आहे आणि 5 तास मागं आहे. अशा प्रकारे जागतिक प्रमाणवेळेच्या मागे आहे याचा अर्थ जागतिक प्रमाणवेळेमधून जेव्हा आपण 2 आवर्स मायनस करू, 2 तास मायनस करू, तेव्हा आपल्याला ब्राझीलमध्ये अतिपूर्वेकडे काय वेळ असेल ते कळणार आहे. ओके, जागतिक प्रमाणवेळेच्या मागे आपण घेतोय कारण ब्राझीलचं स्थान हे पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धामध्ये आहे. आणि जेव्हा आपण भारतासंबंधी विचार करणार तर तेव्हा आपण जागतिक प्रमाणवेळेच्या पुढे 5.5 तास असं घेतो, कारण भारताचं जे स्थान आहे तर ते पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट, ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर भागांपेक्षा खूप पुढे आहे. आता इथे जर आपण पाहिलं नकाशामध्ये तर कोणत्या भागामधली वेळ जास्त पुढे असेल, एक्झॅक्टली अतिपूर्वेकडचा जो भाग आहे ब्राझीलमधला त्याची वेळ बाकीच्या भागांपेक्षा जास्त पुढे असणार आहे, कारण ग्रीनिचचं जे रेखावृत्त आहे त्याच्यापेक्षा हे फक्त 2 तास मागे आहे, बाकीचे 3, 4, 5 तास मागे आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे विचारलेलं आहे की ही वेळ इतर भागांपेक्षा किती मिनिटांनी पुढे असेल. तर आता ही वेळ जर आपण पाहिलं तर ही वेळ
या भागापेक्षा 1 तासाने पुढे आहे, याच्यापेक्षा 2 तासाने, याच्यापेक्षा 3 तासाने पुढे आहे. कुठे? अतिपूर्वेकडे असणारी वेळ. ओके. त्याच्यानंतर पुढे विचारलेलं आहे की लाल रंगाची ठळक रेषा काय दर्शवते. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे की ब्राझीलची प्रमाणवेळ आपल्याला या ठिकाणी या लाल रंगाच्या रेषाने दाखवलेली आहे. सो लाल रंगाची रेषा ब्राझीलची जी प्रमाणवेळ आहे तर ती दर्शवते. त्यानंतर पुढे आहे भौगोलिक स्पष्टीकरण. या देशाच्या रेखावृत्तीय विस्तारामुळे असं लक्षात येतं की अतिपूर्व आणि अतिपश्चिम या बिंदूतील वेळेचा फरक हा 168 मिनटं इतका आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिले तर अक्रे या राज्यातलं हे स्थान आणि या ठिकाणी परेबा राज्यातलं स्थान, या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, वेळेचं जे अंतर आहे तर ते 168 मिनटं असणार आहे. 168 मिनटं याचा अर्थ 2 तास 48 मिनटं. ओके. म्हणजे या दोघांमधला फरक काय असणार आहे? 2 तास 48 मिनटं 48 मिनटं असणार आहे. ओके. नेक्स्ट आहे पुढे, त्यामुळे ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या गेलेल्या आहेत. आता या दोघांमधलं अंतर जर 2 तास 48 मिनिटांचं आहे, त्याच्यामुळे ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानलेत. या भागासाठी वेगळं, या भागासाठी वेगळं. ओके. चारही भागांसाठी वेगळ्या प्रमाणवेळा आहेत, ज्या की गिनीजपासून किती मागे आहेत ते आपल्याला इथे वरती पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे आहे देशात वेगवेगळे कालविभाग आहेत आणि या प्रमाणवेळा गिनीज वेळेच्या म्हणजे GMT ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत. आणि नकाशामध्ये जी लाल रंगाची लाईन आपल्याला बघायला मिळते तर ती ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ आहे, म्हणजे ब्राझील रजिस्टर्ड टाईमलाईन आहे. ओके. सो या ठिकाणी जी लाल रंगाची रेष आपल्याला इथे बघायला मिळते, पिंक किंवा लाल रंगाची, तर ते आपल्याला ब्राझीलची अधिकृत वेळ दर्शवते, अधिकृत प्रमाणवेळ दर्शवते आणि ती ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे. म्हणजे ही जी अधिकृत वेळ आहे ब्राझीलची तर ती ग्रीनिचपासून किती मागे? 3 तास मागे आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास. आता ब्राझीलमध्ये संदेशवहनाचा विकास कशा पद्धतीने झाला आहे तो आपण पाहणार आहोत आणि मग आपण भारतातील संदेशवहनाचा विकास पाहणार आहोत. सो ब्राझीलमध्ये दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. आणि ब्राझीलमधील 45% अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करतात. म्हणजे ऑलमोस्ट हाफ, जर आपण पकडलं ऑलमोस्ट हाफच आहे ते, ऑलमोस्ट हाफ लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. म्हणजे कारण भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे संदेशवहनाचा पण वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आहे. ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र सेवांचा विकास लोकसंख्येअभावी मर्यादित झालेला आहे. आपण जर दक्षिण मध्य भाग पाहिला तर या ठिकाणी अर्थातच लोकसंख्या केंद्रित आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी वाहतुकीचा विकास, प्रत्येक गोष्टीमध्ये विकास झाला आहे लोकसंख्या केंद्रित असल्यामुळे. परंतु या ठिकाणी जर आपण वायव्येकडचा भाग किंवा उत्तरेकडचा भाग जर आपण बघितला तर या ठिकाणी मात्र खूप मोठ्या प्रमाणात संदेशवहनामध्ये विकास नाही झाला आहे. का नाही झाला आहे? तर त्या ठिकाणी ऑलरेडी लोकसंख्या विरळ आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामधला विकास थोडासा मागे राहिला आहे. ओके. त्याच्यानंतर प्रदेशरचना, विस्तीर्ण आकार, लोकवस्ती विरहित प्रदेश, घनदाट वने इत्यादी अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणं हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेसमोरचं एक सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण ब्राझीलमधली प्रदेशरचना वेगळी आहे, विस्तीर्ण आकार आहे ब्राझीलचा, रेखावृत्तीय विस्तार खूप जास्त आहे. त्याचबरोबर लोकवस्ती विरहित देश आहेत, लोकसंख्या विरहित प्रदेश आहेत, जे की उत्तर भागामध्ये आहेत, वायव्य भागामध्ये आहेत. का? ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामुळे किंवा ॲमेझॉनच्या घनदाट वनांमुळे. याच्यामुळे त्या ठिकाणी दूरसंचार सेवेचा विस्तार करणं ब्राझीलसाठी आव्हानात्मक होतं. आणि अलीकडील काही वर्षात ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा वापर वाढला असून दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याच्यानंतर आता आपण भारतातील संदेशवहन बघतोय. त्याआधी आपल्याला हा नकाशा बघायचा आहे. नकाशावर आधारित काही प्रश्न आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. तर नकाशा स्थान आणि विस्तार दर्शवतोय भारतामधील. आता या ठिकाणी आपण पहिलाच प्रश्न पाहतोय भारतातील संदेशवहनमधला की भारतीय मुख्य भूमीच्या अतिपूर्व व अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील फरक काढा. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की भारताचा अतिपूर्वेकडील भाग आणि अतिपश्चिमेकडील भाग यांचं जे रेखावृत्तीय स्थान आहे त्याचा फरक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. आणि पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की तो ब्राझीलच्या तुलनेत कितीने कमी अथवा जास्त आहे ते पण शोधा. म्हणजे ब्राझीलचा पण अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील स्थानांमधला फरक आपल्याला शोधायचा आहे. भारताच्या पण अतिपश्चिमेकडील अतिपूर्वेकडील स्थानांमधला फरक शोधायचा आहे आणि तो ब्राझीलपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे ते पण शोधायचं आहे. ओके.
सो आता इथे जर आपण पाहिलं तर हा आहे अति पश्चिमेकडचा प्रदेश, हा आहे अति पूर्वेकडचा प्रदेश. आता यांचं स्थान आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला यांचं स्थान पाहायला मिळते. अति पश्चिमेकडचा जो प्रदेश आहे त्याचं स्थान आहे 68.7 पूर्व. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय भारताच्या अतिपूर्वेकडील स्थान जे आहे तर त्याचं एकूण स्थान काय आहे तर ते आहे 97.25 पूर्व. मग आता या ठिकाणी तुम्हाला 97मधून 67 वजा करायचं आहे, जे येईल ते येईल, ते साधारणतः 29 अंश येईल. ओके, तो फरक 29 अंशाला अप्रॉक्सिमेटली घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे झालं भारताचं, लक्षात ठेवा फरक 29 अंश आहे. आणि त्यानंतर जर आपण इथे पाहिलं तर ब्राझीलचं अतिपूर्वेकडील स्थान आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे, अति पश्चिमेकडील स्थान आपल्याला सांगितलं आहे. त्यांचा रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे की किती आहे. तर या ठिकाणी आपल्याला 73.49 आणि त्याचबरोबर 34.47 यांची वजाबाकी करायची आहे. याचं उत्तर 39 येईल. ओके, तुम्ही ती वजाबाकी करून बघायची आहे. आता भारताचा किती आला होता फरक, 29 आला होता, ब्राझीलचा 39 आला आहे. यांची वजाबाकी केली असता तुम्हाला 10 मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की भारत आणि ब्राझील यांच्यामधली जी तुलना आपण जर केली तर ती ब्राझीलपेक्षा 10ने भारताचं कमी आहे. ओके, भारतापेक्षा 10ने ब्राझीलचं जास्त आहे आणि ब्राझीलपेक्षा 10ने भारताचं कमी आहे. नेक्स्ट आहे भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणते. भारताच्या प्रमाण वेळेचे रेखावृत्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, जे की 82.30 पूर्व आहे, जे अलाहाबाद उत्तर प्रदेशमधून जातं. ओके, आणि भारताला एकच प्रमाणवेळ आहे. ज्याप्रमाणे ब्राझीलला 4 प्रमाणवेळ आहेत तर त्या तुलनेमध्ये भारताला फक्त एकच प्रमाणवेळ आहे, एकच स्थानिक वेळ आहे जी प्रमाणवेळ म्हणून मानली जाते आणि ती ग्रीनिच रेखावृत्तापासून 5.5 तास पुढे आहे. ओके, पुढे का आहे तर भारताचं स्थान पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये येतं म्हणून. नेक्स्ट आहे भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच रेखावृत्ताची वेळ यांच्यामध्ये अंशात्मक व कालात्मक फरक किती आहे तर या ठिकाणी 5.5 तास पुढे आहे. ओके, आता अंशात्मक फरक किती आहे तर इथे जर आपण नकाशामध्ये पाहिलं तर अंशात्मक फरक काय आहे, 82.30 इतकं अंशात्मक फरक आहे आणि कालात्मक फरक काय आहे, 5.5 तास पुढे आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे विचारलं आहे की भारतात स्थानिक वेळा किती आहेत तर भारतामध्ये एकच स्थानिक वेळ आहे जी की प्रमाणवेळ म्हणून ओळखली जाते. त्याच्यानंतर आता आपण भारताच्या नकाशाचा अभ्यास केला आहे. भारतातील वेळेसंबंधी संदेशवहनासंबंधी आपण पाहतोय. भौगोलिक स्पष्टीकरण आहे की भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. ओके, मग भारतातील अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकांवरील रेखावृत्तांमधील वेळेचा फरक हा 120 मिनिटं इतका आहे. किती आहे, 120 मिनिटं. ब्राझीलमध्ये 168 मिनिटं इतकं होता. परंतु भारतात एकच प्रमाणवेळ मानली जाते. भारतीय प्रमाणवेळेसाठी 82.30 पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे आणि हे रेखावृत्त अलाहाबाद या शहराजवळून जातं, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5.5 तास पुढे आहे. ओके, भारताची जी प्रमाणवेळ आहे जी की आपण अलाहाबादमधून जाणाऱ्या रेखावृत्तावरती मानतो तर ती किती आहे, ग्रीनिचवरती जी पण वेळ असेल त्याच्या 5.5 तास पुढे आहे. ब्राझीलमध्ये आपण मागची वेळ घेतो, भारतामध्ये आपण पुढची वेळ घेतो. ओके, याचं कारण मी ऑलरेडी सांगितलं आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनलेले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारत चाललेलं आहे. ज्याप्रमाणे ब्राझीलमध्ये संदेशवहनाचा विकास झपाट्याने होतोय त्याचप्रमाणे भारतामध्ये देखील संदेशवहनाचा विकास अतिशय झपाट्याने होतोय. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय की जरा विचार करा, दिल्ली येथे दुपारचे 12 वाजले आहेत, ब्राझिलिया इथे किती वाजले असतील. आता दिल्ली जे की भारतामध्ये आहे. ओके, ग्रीनिच रेखावृत्तापासून दिल्लीपर्यंतचं अंतर काय असणार आहे, 5.5 तासांचं आणि ग्रीनिचपासून ते ब्राझीलपर्यंतचं अंतर आहे 3 तासांचं. म्हणजे एकूण आपल्याला 8.5 तास वेळ जी आहे तर ती मागे जायची आहे. मग 12 वाजल्यापासून जर आपण 8.5 तास जर आपण मागे गेलो, 8.5 तास आपण का जातोय तर हे कुठली वेळ आहे दिल्लीची. दिल्लीपासून ग्रीनिच रेखावृत्त किती लांब आहे, 5.5 तासावर आहे आणि ग्रीनिच रेखावृत्तापासून ब्राझील किती लांब आहे तर 3 तासावर आहे. त्याच्यामुळे आपण एकूण 8.5 तास यातून सरळ वजा करणार आहोत आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल 3:30. म्हणजे या ठिकाणी किती वाजले असतील, रात्री म्हणजे मध्यरात्रीचे 3:30 झाले असतील, पहाटेचे 3:30 झाले असतील. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे आपण एक प्रश्न पाहतोय, जरा डोके चालवा.
सौरभ आणि अश्विनी हे दोघे भारतातील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांच्या कंपनीची 2 विभागीय कार्यालये ब्राझीलमधील रिओ दी जेनेरियो आणि मॅनॉस या ठिकाणी आहेत आणि या दोघांकडे प्रत्येकी एका कार्यालयाशी संपर्कात राहण्याची जबाबदारी आहे. मग त्यांनी त्यांच्या वेळा या कार्यालयाच्या 10 ते 5 या वेळाशी जुळवून सांगितलेल्या आहेत. मग त्यांनी या ज्या वेळा आहेत तर या दोघांच्या कार्यालयीन वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार काय असतील? मग भारतीय प्रमाण वेळेनुसार आपल्याला दोघांची वेळा काढायच्या आहेत. आता आधी आपण मॅनॉस कुठे येतं आणि रिओ दी जेनेरियो कुठे येतं ते बघूया. तर रिओ दी जेनेरियो या ठिकाणी आहे, मॅनॉस या ठिकाणी आहे. म्हणजेच जर आपण ब्राझीलमधल्या प्रमाण वेळा पाहिल्या तर दोघं पण वेगवेगळ्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे जसे की या ठिकाणी रिओ दी जेनेरियो आहे आणि या पट्ट्यामध्ये मॅनॉस आहे. ओके, सो जसं की भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिचच्या रेखावृत्तापासून 5.5 तास पुढे आहे आणि या ठिकाणी जिथे सौरभ आहे तर ते ग्रीनिच रेखावृत्तापासून 3 तास मागे आहे. म्हणजे 10 ते 5 म्हणजे या वेळेमधून तुम्हाला जर अंदाज लावला तर पहाटे संध्याकाळी 6:30 ते पहाटे 1:30च्या दरम्यान येईल. म्हणजे मध्यरात्री 1:30 आणि संध्याकाळी 6:30 म्हणजे त्याला ज्या वेळा भारतीय प्रमाण वेळेला अनुसरून असतील तर त्या असणार आहेत संध्याकाळी 6:30 ते पहाटे 1:30. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय अश्विनी. सो अश्विनी मॅनॉसमध्ये आहे. ओके, सो आता अश्विनीने पण तीच वेळ सांगितलेली आहे 10 ते 5, पण अश्विनी मॅनॉसमध्ये आहे म्हणजे 4 तास मागे आहे. ओके, म्हणजे 4 तास मागे आहे याचा अर्थ आपण जी आता वेळ सांगितलेली आहे सौरभसाठी 6:30 ते 1:30. ओके, म्हणजे याच्या 1 तास आपल्याला अजून पुढं जावं लागणार आहे कारण वजा 4 तास आहे. म्हणजे या ठिकाणी 7.5 तास ते 2:30 असणार आहे अश्विनीसाठी वेळ. ओके, तुम्ही परत आधीच्या मेथडने काढू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही 1 तास वाढवलं तरी पण तुम्हाला वेळ मिळणारच आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सौरभ आणि अश्विनीसाठीच्या वेळा काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे माहीत आहे का तुम्हाला इस्रो, भारतीय अवकाश संशोधन संस्था. भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात आणि आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपणात अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. इस्रोबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहेच. त्याच्यानंतर आता आपण ब्राझीलबद्दल बघणार आहोत. इस्रो इंडियासाठी आहे. मग ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सी आहे. याच्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जाते. ज्याप्रमाणे भारतामध्ये इस्रो आहे त्याप्रमाणे ब्राझीलमध्ये अवकाश संशोधनासाठी ब्राझिलियन अवकाश एजन्सी आहे. त्याच्यानंतर पुढे प्रारंभी ब्राझील हा देश अवकाश संशोधनासाठी संयुक्त संस्थाने म्हणजे यूएसएवरती अवलंबून होता. यूएसवरती संयुक्त संस्थानेवरती अवलंबून होता आणि अलीकडे चीन, भारत, रशिया, युक्रेन या देशांचे सहकार्य घेत आहे. ओके, देशात किती प्रमाण वेळा असाव्यात हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवाल? तर देशामध्ये किती प्रमाण वेळा असाव्यात हे आपण देशाचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे याच्यावर ठरवू. कारण भारताचा रेखावृत्तीय विस्तार ब्राझीलच्या तुलनेमध्ये कमी होता, त्याच्यामुळे भारतामध्ये 1 प्रमाण वेळ पुरेशी आहे. परंतु ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार अधिक आहे, त्याच्यामुळे ब्राझीलमध्ये 4 प्रमाण वेळा मानण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने एखाद्या देशामध्ये किती प्रमाण वेळा असाव्यात हे त्या देशाच्या रेखावृत्तीय विस्तारावर डिपेंड असतं. रेखावृत्तीय विस्तार जेवढा जास्त असेल तेवढा जास्त प्रमाण वेळा त्या देशाला जेवढं सुटेबल असतील तर त्या पद्धतीने. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण हा पाठ पाहिलेला आहे आणि या ठिकाणी या वर्षातला आपला भूगोलाचा अभ्यासक्रम कंप्लीट होतो आहे. या वर्षामध्ये आपण प्रत्येक घटकासोबत भारत आणि ब्राझील यांची तुलना केली होती. मग ते हवामानाशी असो किंवा प्राकृतिक रचनेशी असो, मग त्या ठिकाणी असणारे वनस्पती जीवन, प्राणी जीवन, त्याचबरोबर लोकसंख्या, मानवी वस्ती आणि त्याच्यानंतर आपण अर्थव्यवस्था पाहिली होती आणि आज आपण पर्यटन, वाहतूक व संदेशवहन पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आपण भारत आणि ब्राझील या 2 देशांची तुलना करून तौलनिक अभ्यास केलेला आहे आणि हे पुस्तक खूप छान होतं, मला तर खूप आवडले. सो तुम्हाला हा पाठ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.